नमस्कार, मी आरती कुलकर्णी. IBN लोकमत स्पेशल मध्ये आज आपण बोलणार आहोत पनवेलच्या विकासाबद्दल. पनवेल नगर परिषदेची महापालिका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय आणि यामुळे नगर परिषदेच्या हद्दीतले लोक समाधानी आहेत. महापालिका आली तर आपल्याला जास्तीत जास्त सुविधा मिळतील असं त्यांना वाटतंय. सिडकोच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्याकडे सिडकोचं दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून तरी आतापर्यंत रखडलेला विकास मार्गी लागेल असं त्यांना वाटतंय. पनवेलची महापालिका झाली तर या शहराचा विकास होणार का, याबद्दल आपण सगळ्या अंगांनी चर्चा करणार आहोत या खास कार्यक्रमामध्ये. पनवेल नगर परिषदेला 250 वर्षांहूनही जास्त काळचा इतिहास आहे. आता पनवेल नगर परिषदेची महापालिका होणार आहे. यामध्ये 68 गावं आहेत आणि 6 छोटी छोटी शहरं आहेत. पनवेल म्हणजे मसाल्यांची बाजारपेठ, पनवेल म्हणजे तलावांचं शहर असं म्हटलं जातं. पण आता पनवेल खरंच महापालिकेच्या माध्यमातून काट टाकेल का, याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट बघूया. नवी मुंबई सिडकोनं वसवलेलं एक नियोजित शहर. झपाट्यानं वाढलेलं हे शहर विभागलं गेलं 1992 मध्ये. नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेमुळे दिघ्यापासून बेलापूर पर्यंत नवी मुंबई महापालिका आल्यानं या शहरांचा झपाट्यानं विकास झाला. मात्र शेजारची खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा, खांदा कॉलनी आणि नवीन पनवेल ही शहरं मात्र भकास राहिली. यामुळं शहरातल्या आणि गावातल्या नागरिकांना हवी होती महापालिका. ती आता खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात उतरणार आहे. परिवहन सेवा आहे. परिवहन सेवेच्या संदर्भामध्ये लोकांच्या मागण्या आहेत. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हायजिनिक अशा पद्धतीचं वातावरण आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, त्याच्याबरोबरनं गटारांचं नियोजन असेल, म्हणजे सांडपाण्याचं नियोजन असेल, त्याच्याबरोबरनं बगीचे, हॉस्पिटल्स, म्हणजे चांगल्या पद्धतीच्या सार्वजनिक आरोग्य सेवा, हे सगळं जर योग्य पद्धतीने मिळालं तर मला वाटतं की लोक त्याचा स्वीकार करतील. आज सिडकोकडून हे मिळत नव्हतं, ही बऱ्याच काळापासूनची लोकांची तक्रार होती आणि ती दूर होते. त्यामुळे मला असं वाटत नाही आहे की ज्यांचा समावेश महानगरपालिकेच्या क्षेत्रात होतोय त्यांचा महानगरपालिकेच्या फॉर्मेशनला काही विरोध आहे. पनवेल महापालिकेबद्दल शेतकरी कामगार पक्षाची भूमिका मात्र अस्पष्ट आहे. महापालिका झालीच तर त्या महापालिकेत संपूर्ण पनवेल तालुक्याचा समावेश करावा अशी भूमिका शेकापनं मांडली आहे. आज महानगरपालिका करत असताना महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेचं आर्थिक स्रोत कसं वाढेल ह्याचा विचार त्या ठिकाणी करायला पाहिजे होता. तो आज केलेला नाही आणि शासनानं जे काही निर्णय प्रलंबित आहे, उद्या महानगरपालिका झाले, सिडको बाजूला केलं तर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत ते कोण सोडवणार? एवढ्या मोठमोठ्या वसाहती सिडकोने ज्या वसवलेल्या आहेत, एवढ्या ज्या राहिलेल्या परिसरामध्ये जर वसवायच्या असतील तर तेवढा आर्थिक निधी सिडको देणार का ह्यांना? सिडकोनं निधी द्यायचं राहिलं बाजूला. नवी मुंबईचं मी जसं म्हणालो तुम्हाला तसं प्लॉटसुद्धा डेव्हलप करत नाही. आता काय झालं आहे, नव्या मुंबईमध्ये प्लॉट आहेत पण सिडकोच्या ताब्यात म्हणून महानगरपालिका खर्च करत नाही. सिडको म्हणते तो त्या भागात आम्ही कशाला खर्च करू? म्हणजे ह्या सगळ्या वादात ह्याच्यावरती स्पष्टता असली पाहिजे. पनवेल नगर परिषदेचा भाग सोडला तर लागून असलेली इतर शहरं सिडकोच्या अखत्यारीत येतात, पण इथल्या समस्यांकडे सिडकोचं दुर्लक्ष होत आहे. मुंबईतली न परवडणारी घरं पाहता सर्वसामान्यांचं घरांचं स्वप्न पनवेलमध्ये पूर्ण होतं. अशा निवासी भागांमुळे या शहरांची लोकसंख्या झपाट्यानं वाढली. महापालिका झाली तर शहरांचा नीट विकास होईल अशी अपेक्षा सगळ्यांना आहे. जर्नलिस्ट संदीप मोरेसह विनय म्हात्रे, IBN लोकमत, पनवेल. 265 वर्षांची पनवेल नगरपालिका आणि ती सुद्धा अवर्ग दर्जाची. पण नगरपालिकेचं बजेट फारसं नाहीये आणि त्यामुळे मूळ पनवेल शहराचा विकास पूर्णपणे खुंटलाय. अशातच शहरामधले जुने वाडे तोडून मोकळ्या जागांवर इमारती बांधल्यामुळे लोकसंख्येमध्ये सुद्धा झपाट्यानं वाढ झालेली आहे. पण आता महापालिकेची घोषणा झाल्यामुळे मूळ पनवेलचा विकास होणार आहे. नगरपालिकेच्या हद्दीतल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रेंनी.
सध्या जो राज्य सरकार निर्णय घेतला आहे तो पनवेल महानगरपालिकेचा जो निर्णय घेतलेला आहे त्यावरती मात्र पनवेल नगर परिषदेमधले जे हद्दीमध्ये राहणारे नागरिक आहेत ते मात्र आनंदित आहेत, कारण त्यांना आता सुगीचे दिवस येणार आहेत, पाण्याच्या समस्या त्यांच्या दूर होणार आहेत, कचऱ्याच्या समस्या दूर होणार आहेत. हे सगळे नागरिक माझ्यासोबत आहेत, काही माझी नगरसेवक आहेत, सगळ्यांशी आपण बोलणार आहोत. आपण त्यांचं काय नक्की म्हणणं आहे ते आपण पहिलं जाणून घेऊया. मला तुम्ही सांगा, खूप वर्ष तुम्हाला झगडावं लागलं महानगरपालिका आणण्यासाठी, कारण शेजारी नवी मुंबई महानगरपालिका आहे ती आली, मात्र तुमच्याकडे निर्णय होईपर्यंत वेळ लागला. तुमची आता महानगरपालिका येते, तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे का जे टॅक्स वगैरे आहेत ना पूर्वीपासून ते एकदम जे टॅक्स पण जास्त वाढता कामा नये. नेहमीच्या गरजा आहेत पाण्यापिण्याच्या, याची पण सुविधा व्यवस्थित व्हायला पाहिजे. टॅक्सेस वाढतात म्हणजे नक्की तुम्हाला भीती कशाची वाटते? कारण कल्याण डोंबिवलीमधले 27 गावं असतील, नवी मुंबईमधले 14 गावं असतील, त्यांचाही विरोध तोच होता की टॅक्सेस वाढतात महानगरपालिका आले. म्हणजे तुमचं तसं म्हणणं आहे? आम्ही तर ग्रामीण भागात राहतो ना, घोटघोटक्याम या ठिकाणी, तर आमचे जे सध्याचे जे टॅक्स आहे एकदम कमी आहेत. तिथे जर टॅक्स वाढतील तर एकदम जी गरीब लोक आहेत त्यांचं आज आणखी नुकसान आहेत. खोली भाडे वगैरे आहेत, काय आहेत, एवढ्या लोकांच्या 40-50 खोल्या आहेत, ते लोक काय करणार मग? गरीब लोक, त्यांना काय सुविधाच नाही ना, काही सिडकोनी काही दिलेत ना, त्यांना काहीच दिलं नाही. सिडकोनी आमचं पूर्णपणे वाटोळा लावला. अशामध्ये आता महानगरपालिकेला त्यांचा जर टॅक्स वाढला तर आमचं आणखीनच नुकसान होणार आहे. तुम्ही माझी नगरसेवक आहात, महानगरपालिकेची डेव्हलपमेंट आता कशा पद्धतीने होईल? पूर्वी नगर परिषद होती, महानगरपालिका आल्याने जे फंडिंगचा जो आमचा जो डिफरन्स होता, म्हणजे नगरपालिकेला एक लिमिट्स होते, लिमिटेड फंडमध्ये त्यांना काम करायला लागायचा. पण महानगरपालिका आले तर जे फंडिंग आम्हाला मिळणार आहे शासनाकडून, त्याच्या माध्यमातून आम्हाला ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या आमच्या चांगल्या होतील. लोकांना पाणी, लोकांना रस्ते, हे जे सुविधा आहेत ते चांगल्या पद्धतीने आम्हाला देता येतील. आता तुमचं नगरपालिका जाते महानगरपालिका ते बजेट मोठा होतं, तर तुम्हाला काय वाटतं की आता तुमचे दिवस सुगीचे येतील? नक्कीच दिवस आमच्या सुगीचे येतील, कारण की आत्ता काही प्रमाणात आम्ही पनवेल साईड आपली बघितली तर जे रस्त्यांचा प्रश्न आहे, तर ट्रॅफिकचा प्रश्न आहे. अगदी रस्त्यातून गाड्या न्यायच्या म्हटल्या तरी आपल्याला 1-1 तास आपल्याला तिथे ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं. महानगरपालिकाला नक्कीच त्या रस्त्यांचा पहिला विचार होईल, त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच तो एक फायदा मिळेल. तुम्ही इथे गेले अनेक वर्षापासून राहतात, तुम्हाला कोणत्या समस्या भेडसावत आहेत? त्या ज्या समस्या आता तुमच्या दूर होतील महापालिकेमुळे? पानी का बहुत प्रॉब्लम है. सब लोग उधर मिडिल क्लास वाले रहने वाले हैं, तो 2 टाइम तो पानी चाहिए, नहीं तो अपना पानी का टैंकर का व्यवस्था करना चाहिए. पानी का बहुत है तकलीफ. बच्चे स्कूल जाने वाले बच्चे बिना नहा के स्कूल जा रहे, तो कैसा बच्चे जाएंगे स्कूल में भी? वो भी बहुत प्रॉब्लम हो जाते हैं. पीने का पानी भी क्लीन नहीं आ रहा है, थोड़ा साफ़ सुथरा पानी चाहिए. फ़िल्टर सबका घर पे नहीं है फ़िल्टर, सब लोग सीधे डायरेक्ट नल से ही पानी पीते, तो अच्छा पानी चाहिए. पनवेलकरांची गेले अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की महापालिका इथे येऊ, कारण सिडकोने फारसं इथे जी शहरी भाग आहे त्या ठिकाणी त्यात डेव्हलपमेंट केली नाही आहे, की तिथल्या समस्या सोडवल्या नाहीत. जर पनवेल नगर परिषद आहे त्यांची मात्र आर्थिक कोंडी व्हायची. मोठं बजेट नसल्यामुळे 122 कोटीचं फक्त बजेट असल्यामुळे त्यांना फारसं विकास करता येत नव्हतं. आता मात्र पनवेलची महानगरपालिका झाल्यामुळे ह्या शहराचा झपाट्याने विकास होईल असं सगळ्यात इथल्या नागरिकांना वाटतंय. यानंतर एक ब्रेक घेऊया आपण, आणि सिडकोच्या हद्दीमधले जे सगळे रहिवासी आहेत त्यांच्या सिडकोबद्दल काय तक्रारी आहेत, महापालिकेकडून काय अपेक्षा आहे तेही बघणार आहोत. पण एक ब्रेक घेऊया. आपण बोलतोय पनवेलला जी महापालिका होणार आहे त्या माध्यमातून पनवेलचा विकास होणार का याबद्दल. मुंबई, पुणे आणि नाशिक या गोल्डन ट्रँगलच्या विकासामध्ये पनवेल शहर हा खरं तर केंद्रबिंदू आहे. यासाठीच रेल्वे मंत्रालयानं पनवेल टर्मिनल उभारायला सुरुवात केली आहे. पण दुसरीकडे सिडकोनं मात्र या शहराकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे, आणि यामुळे महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या 7 नोड्स मधले नागरिक सिडकोच्या विरोधात अक्षरशः संताप व्यक्त करतात. या सगळ्या शहरी भागातल्या नागरिकांशी सुद्धा आम्ही बातचीत केली. सिडको वसाहतीमधल्या महिला आहेत, पुरुष आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण पहिल्यांदा बोलूया. तुम्ही माजी नगराध्यक्ष म्हणून 26 वर्ष, म्हणजे 1990 पासून खरी म्हटलं तर इथे नगर परिषद होती. काय आता म्हणाल महानगरपालिका आले तर आम्हाला आमच्या वॉर्डात म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूची काही कामं करायची असतील तीसुद्धा हक्क आम्हाला काही नाही. आमचे हे सगळे हक्क सिडकोकडे आहेत, आणि सिडकोचा दुर्लक्षपणा आपण बघितलं. रस्ते बघितलेत, वीज पाणी रस्ते बघितलेत, ड्रेनेज सिस्टम बघितलेत, आपल्या लक्षात येतील. कारण आम्ही कुठलंही काम जर करायचं असेल तर आम्हाला सिडकोकडे जावं लागते, आणि सिडकोचे अधिकारी एवढे गेंड्याच्या कातडीचे आहेत की आम्ही कुठलेही अर्ज दिले, किती वेळा 10 वेळा अर्ज द्या. आमच्या पाठीमागचा रस्ता बघितलात, जवळ 6-7 वर्ष त्याला डांबरच लागलेली नाही आहे, ट्रान्सपोर्ट सुविधा नाही आहे. जर महानगरपालिका झाली तर कुठली ट्रान्सपोर्ट सुविधा होईल,
रस्ते चांगले होतील, लोकांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, हॉस्पिटल उपलब्ध होतील. इथे सध्या कोणतंही सिडकोने सगळं बोजबार वाढले. सिडकोकडे टॅक्स आहे, सिडकोकडे पैसा आहे, चांगल्या पैसा असून चांगल्या सवलत देण्याची ताकद असूनसुद्धा अधिकारी मात्र गेंड्याच्या कातडीचे असल्यामुळं इकडे नागरिकांकडे दुर्लक्ष होतं आहे. त्यामुळे महानगरपालिका झाली तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याखाली आमचे प्रतिनिधी निवडून जातील आणि प्रतिनिधी आणि प्रशासन म्हणजे अधिकारी मिळून मिळून काहीतरी काम केलं जाईल. त्यामुळे आम्हाला चांगले दिवस येतील आणि नागरिकांना चांगले दिवस असं इकडे आम्हाला वाटते. पनवेलमधल्या तुम्ही नगरसेविका आहात. मला तुम्ही सांगा की तुम्ही नगर परिषदेमध्ये नगरसेविका आहेत, परंतु सिडकोच्या नोडमध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात, म्हणून तुम्ही महापालिका नगरपालिकेकडे काम करू शकत नाही. तुम्ही कसं डे टू डे काम करता? तुमच्याकडची ज्या समस्या आहेत त्या तुम्ही कशा मांडता आणि त्या पूर्ण होतात का? रोज आमच्याकडे कोणी म्हणजे आमच्या ह्या प्रभागामधलं कोणी नागरिक येतात, कोणी फोन करते की आमच्या इथे ड्रेनेजची लाईन आमची चोकअप झालेली आहे, आमच्या इथे पाणी येत नाही आहे. सिडको ऑफिसला प्रत्येक टायमाला वारंवार तिथे जाऊन पाठपुरावा करूनसुद्धा ती लोक लक्ष देत नाही आहेत. त्यांची हुजरेगिरी आपण करायची का? मला ताई तुम्ही सांगा, तुम्हाला कोणत्या समस्या भेडसावत आहेत? आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथे. आम्ही जसं गावात तरी पाणी मिळतं आम्हाला, पण आमच्या सिडको ह्याच्यामध्ये जागेमध्ये आम्हाला अजिबातच पाणी नाही. किती पाण्याचं म्हणजे आम्ही जगायचं कसं, मुलांना जगवायचं कसं? घरातल्या कमी प्रॉब्लेम असतात का? पाणी नसल्यामुळे घरातले काहीच कामं होऊ शकत नाही. लोकांना पाणी नसेल तर मग पाणी पिण्यासाठी नाही, वापरण्यासाठी नाही, तर मग आम्ही सिडको लोकांना सांगायचं कसं? किती वेळा त्यांना आम्ही पाठपुरावा करायचा. आम्ही आमच्या नगरसेवकाकडे जातो, त्यांना पाण्याच्या भरपूर समस्या सांगतो. थोडा वेळ पाणी देतो, 1 तास पाणी देतो, 1 तासाचं पण पाणी नाही आम्हाला. मग आम्ही करणार कसं? तुम्ही काय सांगाल, तुम्हाला रोजच्या कोणत्या समस्या भेडसावतात? होतेच कचऱ्याच्या. गल्लीमध्ये वाया येता जाताना कचरे टाकतात, लहान मुलं फिरत असतात, मोठी माणसं कामाला जात असतात, किंवा कचऱ्याच्या ज्या कुंड्या असतात त्या अर्धवट रोडला येतात. सगळा कचरा पूर्ण रोडला होतो. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो. त्या कचऱ्यामुळे छोटी मुलं आजारी पडतात. आजारी पडलं तर दवाखाने जवळ नाही आहेत. आज 5 वर्ष झाली मी इथे राहते, पण अजूनही त्या रस्त्याचं काम झालेलं नाही आहे. म्हणजे माझ्या ह्याच्यानुसार तरी आजही एवढे रस्ते अरुंद आहेत की चालणं अशक्य आहे. गाड्या ॲक्सिडेंट एवढे ते आता या 5 वर्षात बघितलं एवढे ॲक्सिडेंट यायला झाल्यात. आजही तुम्ही रस्त्याची परिस्थिती बघू शकता. जे काही काम केलं ते हे अर्धवट केलेलं आहे. सगळे ढिगारे तसेच साठलेले असतात रस्त्याच्या बाजूला. अजूनही सिडकोचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. नावापुरतं नुसतं काहीतरी करून जातात की आम्ही केलं म्हणून, पण अजून त्याचं काहीही हे नाही आहे, रिझल्ट नाही आलेला. आपण बघतोय सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईची ओळख होती, पण या नवी मुंबईच्या जवळच पनवेलमध्ये काय परिस्थिती आहे पाहिलं. नगर परिषदेची महापालिका होतीये, पण याबद्दल वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. या सगळ्या राजकारणाबद्दल आणि महापालिका झाल्यानंतर काय होईल याबद्दल पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रेंनी. आमदार प्रशांत ठाकूर आहेत, आपण त्यांच्याशी याबाबतीत सविस्तर विचारू. नक्की या महापालिकेमध्ये कशा पद्धतीने धोरण आखलं जाणार आहे आणि लोकांना त्याचा कसा फायदा होणार आहे? सर, सगळ्यात एक महत्त्वाचं म्हणजे गेल्या काँग्रेसच्या काळामध्ये देखील आपण हा लढा देत होतात की नवी मुंबई प्रमाणेच पनवेल महापालिका व्हावी. आता मात्र ते झाले पूर्ण, परंतु तुमची स्ट्रॅटेजी काय? तुम्हाला कशा पद्धतीचे महापालिकेची धोरणं आखली गेली पाहिजे? सरकारने त्यामध्ये कशा पद्धतीने समावेश केला पाहिजे? आता नव्या मुंबई किंवा सिडकोनं बऱ्याच काळापासून जाहीर केलं होतं की नव्या शहरांचं आम्ही शिल्पकार आहोत, पण त्या शहरांमध्ये ज्या सार्वजनिक सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, ज्याच्यामध्ये आपल्या मानवी जीवनाची मूल्य वाढत आहेत, आपण म्हणूया की एक पद्धतीचं कायमस्वरूपीचं घर आहे आणि त्या घराच्या अनुषंगानं आम्हाला सगळ्या सुविधा मिळत आहेत. मुंबईच्या इतक्या जवळचं शहर आणि मुंबईच्या इतक्या जवळचं शहर असल्यामुळे साहजिक लोकांची अपेक्षा आहे की ज्या म्हणून सुविधा आज मुंबईमध्ये मिळतात. शैक्षणिकदृष्ट्या आपण म्हणूया की अनेक चॉईसेस आहेत शैक्षणिकदृष्ट्या. आज नव्या मुंबईमध्ये तशा पद्धतीचे चॉईसेस निर्माण होत आहेत. सिडकोनं नव्या मुंबईचा विकास केला, त्या नव्या मुंबईमध्ये 95 गावांची जमीन अधिग्रहित करून त्याचा विकास केला. एकाही गावाला क्रीडांगण आहे. एखादा अपवाद म्हणून सोडून देऊ आपण, पण तो नियमाला अपवाद म्हणून ते झालं असेल तर क्रीडांगणच नाही. बगीचे हे फार मर्यादित स्वरूपामध्ये आहेत. आरोग्याच्या सुविधा आहेत, ह्या नव्हत्या. मग ह्या सगळ्यामुळे या सगळ्या लोकांचा आक्रोश होता आणि ह्या सगळा आक्रोश वारंवार वेगवेगळ्या व्यासपीठावरती लोकांनी मांडला असेल, वेगवेगळ्या पातळीवरती लोकांनी शासनाकडे रिप्रेझेंट केला असेल, पण त्याचा फायदा काही झालेला नव्हता.
आज या सगळ्या परिसरामध्ये जिल्हा परिषद यंत्रणा असू द्या, इथली जिल्हा नियोजन समिती असू द्या, इथल्या आपत्ती व्यवस्थापन समिती असू द्या, याच्यामध्ये सिडको ज्या ज्या ठिकाणी येईल तिथं त्याचं आणि कलेक्टर, तहसीलदार या सगळ्या मंडळींचं कोऑर्डिनेशनच नव्हतं. इथल्या आमसभाला कधी तिथली लोकं हजर राहिली नाही, इथल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकांना कधी सिडकोची लोकं हजर राहिली नाही. आणि सिडकोचा एरिया तर प्रचंड आहे, नगरपालिकेच्या विकासाला मर्यादा आहे आणि त्यामुळे या सगळ्यामुळं महानगरपालिका झालीच पाहिजे ही लोकांची मागणी, आग्रही मागणी होती आणि त्यामुळे त्याला शासनानं प्रतिसाद दिला. मुख्यमंत्र्यांचं शासनाचं आभार मानलं पाहिजे. एका बाजूला लोक आनंदित आहेत, पनवेलकरांना तर महानगरपालिका होणार आहे, त्यांच्या स्वप्नातलं शहर त्यांना दिसणार आहे. परंतु दुसऱ्या बाजू त्यांची एक मनात भीती आहे, ती म्हणजे त्यांना असं वाटते की टॅक्सेस आता आमचे वाढणार आहेत, आम्हाला त्याचा भुर्दंड मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण नवी मुंबईतली 14 गावं असतील, कल्याण डोंबिवलीमधली 27 गावं असतील, या लोकांनी याच कारणास्तव महापालिका नको म्हणून म्हणत होते. लोकांचं ह्या म्हणण्यावरती आपली काय भूमिका आणि आपण सरकारी ठिकाणी कसं मांडणार आहे तुम्ही? खरं तर आपल्या सगळ्यांनाच या मुंबई ठाणे जिल्ह्यातला हा इतिहास माहिती आहे की महानगरपालिकेला लोकांचा विरोध आणि त्याच्या पाठीमागची काही कारणं असतील जी आरक्षणांशी निगडीत होती, काही टॅक्सेसशी निगडीत होती. आरक्षणं अख्ख्या महानगरपालिकेची जर एकाच एकाच विभागावर टाकली तर साहजिकच त्या गावावर एकाच गावाच्या शेजारी कचरा ट्रीटमेंट प्लॅन्ट आला तर लोकांचा विरोध राहणार, एकाच गावाच्या असे मलनिस्सारण प्लॅन्ट आला लोकांचा विरोध राहणार. हे घडू नये हे पाहण्याची या महानगरपालिकेची जबाबदारी असेल. आपण बघितलं लोकप्रतिनिधी असतील किंवा नागरिक असतील, हे सगळेजण गेली कित्येक वर्ष महापालिकेची मागणी करत होते. कारण सिडकोचं दुर्लक्ष आणि गावठाणांमधलं जी सगळी परिस्थिती आहे त्यामुळे शहराचा विकास पूर्णपणे रखडलेला आहे. महापालिका आली तर वाढीव निधी मिळेल आणि या निधीचा खरोखरच चांगल्या पद्धतीनं उपयोग करून पनवेलचा विकास करता येईल. यानंतर इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.